तर जरांगे यांच्या उपोषणाला आता साधारणतः 7.5 तास उलटलेले आहेत। मनोज जरांगे यांचा आझाद मैदानावर हे उपोषण सुरू आहे, तर करुणा मुंडे देखील त्यांची भेट घेण्यासाठी इथे आलेले आहेत। माझ्या अगोदरपासून ज्या वेळे लाठीचार्ज झाला होता त्यावेळेपासून माझा पाठिंबा जे आहे मराठा आरक्षणाला आहे आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी हात जोडून कडकडीची विनंती करते, लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे। आणि जे आज गर्दी दिसते आणि आज इतकी पावसामध्ये लोक भिजून आंदोलन करताय, त्याच्यासाठी मी विनंती करते की लवकरात लवकर तुम्ही आरक्षण द्या। ते तर ओबीसी आरक्षण मागतात, मग तुमचं हेच मागणं आहे का की मराठा समाजाला ओबीसी केलं पाहिजे, त्यांना ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे? ओबीसी बद्दल मी काय बोलू शकत नाही, क्योंकि मी आज इतकी मोठी नाही आहे की मी ओबीसी मधून द्या की नाही द्या त्याच्या बद्दल मी सांगू शकत नाही। पण हां, मी इतका सांगू शकते जसे सगळ्यांना मिळालेला आहे तो मराठा समाज पण आपले महाराष्ट्राचा एक खूप मोठा समाज आहे, त्यांना पण भेटला पाहिजे। तर करुणा मुंडे यांनी जरांगे यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। आझाद मैदानावर या ठिकाणी त्या आल्या होत्या। जरांगे यांच्या उपोषणाला आता 7.5 तास झालेले आहेत। त्यानंतर आता 6 वाजेपर्यंतची जी वेळ देण्यात आली होती, मात्र सरकारकडून ही वेळ वाढवून दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यामध्ये करुणा मुंडेंनी आता जरांगेंची भेट घेतली।